नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तलाठी सरळसेवा भरती 2023 ची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो. आणि त्या गुणवत्ता यादीमध्ये खूप साऱ्या काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आले आहे की काही विद्यार्थ्यांना 200+ मार्क मिळालेले आहेत. तर त्या संदर्भात अशी महत्त्वाची प्रेस नोट ही रेव्हेन्यू डिपार्टमेंट यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना 200+ मार्क का मिळाले किंवा त्यामध्ये काही घोट झाला आहे का भरतीमध्ये या संदर्भात त्यांनी एक महत्त्वाची प्रेस नोट दिली आहे. या प्रेस नोटमध्ये तुम्हाला तुमचे सर्व प्रकारच्या क्वेश्चनचे आन्सर मिळतील. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. तर चला बघूया ही प्रेस नोट. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रेस नोटमध्ये डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं आहे. टप्प्याटप्प्याने आपण पूर्ण प्रेस नोट वाचणार आहोत बघा मित्रांनो. तुम्हाला वाचताना डिटेलमध्ये समजून जाईल की तुमच्या प्रश्नाचे उत्तर काय आहे. तर बघा मित्रांनो, तलाठी भरती 2023 दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14/9/2023 या कालावधीमध्ये मित्रांनो एकूण 57 सत्रामध्ये घेण्यात आलेली होती. आणि त्या परीक्षेत बघा मित्रांनो 10,41,713 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 8,64,960 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती. तर त्या प्रश्न उत्तरांबाबत उमेदवारांचे जे आक्षेप होते ते TCS कंपनीने घेतले होते व त्या कंपनीचे 3 वेळा शंका समाधान जे आक्षेप आणि हरकत आहे आन्सर की बाबत ते सर्व घेऊन 149 प्रश्नांचे त्यांनी शंका समाधान केले होते. आणि त्याची फायनल आन्सर की ही 4 जानेवारी 2024 ला प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर जी TCS कंपनीद्वारे बघा मित्रांनो 57 सत्रामध्ये जे पेपर घेण्यात आलेले होते अशा 57 सत्राच्या 57 प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी जी प्रश्नाची उत्तरे देऊन मिळवलेल्या जे गुण होते त्याचे सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली होती. आणि हे सदर गुण सामान्यीकरण पद्धत म्हणजे नॉर्मलायझेशन करून वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेले होते. तर जी सामान्यीकरण करण्यात आलेले आन्सर की आहे म्हणजेच जी पूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क आहे ते वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेले होते. आणि सामान्यीकरण पद्धती आहे त्या संदर्भात बघा मित्रांनो जी कसे सामान्यीकरण केले जाते त्या संदर्भात एक नोटीस त्यांनी जाहीर केली होती 17 सप्टेंबर 2023 ला. त्यानुसार त्यांनी सामान्यीकरण केले गुणांचे सर्व आणि 5 जानेवारी 2024 ला त्यांनी गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली होती महाभूमी.gov.in या वेबसाईटवर. त्यानंतर बघा मित्रांनो 7 जानेवारी 2024 ला वृत्तपत्र व दूरचित्रवाणी म्हणजेच टेलिव्हिजनवर बघा मित्रांनो माध्यमातून जे आहेत मोबाईलच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांचे मार्क मिळाले होते त्याबाबत बातमी देण्यात आली होती की त्या की विद्यार्थ्यांचे मार्क 200+ का आले. तर त्या संदर्भात त्यांनी सांगितले आहे की त्या अनुषंगाने ते स्पष्ट करतायत TCS कंपनी की जे नॉर्मलायझेशन प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळी जी असते परीक्षेची त्या परीक्षा पत्रिकांची त्यानुसार जे त्यांनी नॉर्मलायझेशन केले त्यामुळे नॉर्मलायझेशन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येत असते. त्यामुळे काही उमेदवारांचे हे नॉर्मलायझेशन केलेले गुण हे एकूण गुणांपेक्षा म्हणजे 200 गुण हे एकूण गुण होते तर 200 गुणांपेक्षा पण जास्त होऊ शकतात. असेच नॉर्मलायझेशन केल्यामुळे एकूण पूर्ण परीक्षेमध्ये 8 लाख विद्यार्थ्यांपैकी 48 उमेदवारांचे हे जे गुण आहे ते 200 पेक्षा जास्त झाले. कारण नॉर्मलायझेशन करताना जे गुणाकार भागाकार जे पण प्रक्रिया राबवली जाते त्यामुळे गुणांमुळे वाढ पण होऊ शकते आणि घट पण होऊ शकते आणि त्याचमध्ये एकूण गुणांपेक्षा पण मार्क जास्त विद्यार्थ्यांना मिळू शकतात असे पण होऊ शकते. कारण ते जे सामान्यीकरण नॉर्मलायझेशन प्रक्रिया आहे तीच तशी आहे. त्यामुळे सामान्यीकृत म्हणजे नॉर्मलायझेशन गुण प्रसिद्ध करणे हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण आणि सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे बघा मित्रांनो. म्हणजे सिलेक्शनच्या टाइमला जे विद्यार्थ्यांचे आरक्षण व सारखे गुण मिळालेले आहे त्यावेळेस सामान्यीकृत म्हणजे नॉर्मलायझेशन गुण मिळालेले आहे त्यानुसार विद्यार्थ्यांचे सिलेक्शन केले जाणार आहे. सदर परीक्षा ही TCS कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार असताना खूप मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात आणि त्यामुळे सत्र संख्या जास्त असते. त्यामुळे नॉर्मलायझेशन करणे कंपल्सरी राहते, सामान्यीकरण करणे भाग पडते.
आणि वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या परीक्षा घेतलेल्या असतात. त्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची जी काठिण्य पातळी असते ते पण वेगवेगळी असते आणि ती काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांवर कोणताही अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावण्यासाठी ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. गुण सामान्यीकरण ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे रेल्वे भरती बोर्ड, SSC, म्हाडा इत्यादी सर्व नोकरी भरतीसाठी यापूर्वी वापरण्यात आलेली आहे. आणि त्यानुसार बघा मित्रांनो, गुण सामान्यीकरण करून त्या वेबसाईटवर दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी जे सामान्यीकरण करण्याचे जे नॉर्मलायझेशन करण्याचे सूत्र आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले होते. त्यामुळे परीक्षेतील ज्या विद्यार्थ्यांना याबाबत माहीत नसल्यामुळे काही जे वृत्तपत्र आहे, दूरचित्रवाणी आहे यांच्या माध्यमातून सामान्यीकरण केलेल्या गुणाबाबत काही बातम्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. गुण सामान्यीकरण प्रक्रिया ही अनेक सत्रात घेतलेल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी अत्यावश्यक आहे, कंपल्सरी असल्यामुळे कोणत्याही उमेदवाराला अन्याय न होण्यासाठी ही तलाठी भरती प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर विद्यार्थ्यांनो, 48 विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत. त्यांची लिस्ट पण प्रसिद्ध केलेली आहे. हे तुम्ही बघू शकता की कोणकोणत्या विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. तर 48 अशा विद्यार्थ्यांची लिस्ट पण त्यांनी जाहीर केलेली आहे. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा मित्रांनो की खूप साऱ्या विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षा म्हणजे वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा देत असतात. त्यासाठी जे परीक्षेचे पेपर असतो तो पण वेगवेगळा घेतला जातो. काही विद्यार्थ्यांचा पेपर हा कठीण असतो, काही विद्यार्थ्यांचा तो सोपा येतो. त्यामुळे या सर्वांचं जे कठीण आणि सोपा यांचं नॉर्मलायझेशन करून विद्यार्थ्यांची जी मार्क आहे ते लावले जाते. कारण काही विद्यार्थ्यांना कठीण पेपर आलेला असतो, काही विद्यार्थ्यांना सोपा पेपर आलेला असतो. त्या सर्वांचे नॉर्मलायझेशन करून आन्सर की दिली जाते, विद्यार्थ्यांचे गुण प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे नॉर्मलायझेशन करताना पण विद्यार्थ्यांना जे एकूण गुण आहेत त्यापेक्षा पण जास्त मार्क मिळू शकतात हे त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे. त्यामुळेच जी 200 परीक्षेची मार्कची परीक्षा होती, तलाठी परीक्षा, त्यामध्ये 200 पेक्षा पण जास्त विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत 200 गुणांपेक्षा. तर ते काय मिळाले हे त्यांनी या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेले आहे. तर आपण डिटेल्स नोटिफिकेशन बघितली मित्रांनो. तुम्ही पण ही नोटिफिकेशन डिटेल मध्ये वाचू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. तुम्ही ते डिटेल वाचू शकता. बाकी तर आपण पूर्ण सांगितलेलं आहे. याबद्दल काही तुम्हाला प्रॉब्लेम असल्यास तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगावे. तुमचं त्या प्रॉब्लेमचं आपण सोल्युशन काढण्यात येईल. तर सर्वांना अशी ऑल द बेस्ट बघा मित्रांनो. या संदर्भात त्यांची प्रेस नोट जाहीर केली आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.